पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत. महाराष्ट्रातील सर्व लाखो शेतकरी बांधवांसाठी अखेर खुशखबर आली. बघा, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसापासून एकच प्रतीक्षा, एकच चिंता नेमकी अन्नाचे 50,000 रुपये बँक खात्यामध्ये नक्की कधी येणार. तर बघा, अखेर मार्ग मोकळा झालेला आहे. सरकारचा निर्णय झालेला आहे. संपूर्ण 100% घोषणा झालेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात वरती होणार आहे. तर बघा, आता शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे. मग चला, 50,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात आज येणार की उद्या येणार, आणि सर्वात आधी कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदानचे पैसे जमा होणार, या संदर्भातील संपूर्ण अपडेट माहिती पाहण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशीच बातमी रोजच्या रोज पाहायला मिळेल. तर चला पाहूया, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली. सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पैशाचं वितरण होत असल्याने शेतकरी आता खुश झालेला आहे. आता डीबीटीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील हजारो नाही, म्हणजेच 50,000 नाही, 1 लाख नाही, तर 2 लाख नाही, तर यापेक्षाही अधिक लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत. तर बघा, कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात 50,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. कोणत्याही क्षणी डीबीटीच्या अंतर्गत या पैशाचे वितरण होत असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत. चला, यादी पण आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. तर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावरती 50,000 रुपये जमा होतील. हे बघा शेतकरी मित्रांनो, क्रिएट युअर अकाउंट 50,000 रुपये असा अनुदानाचा मेसेज तुमच्या खात्यावरती येणार आहे, आणि हे पैसे पूर्णपणे शासनाच्या खात्यावरती दिले जाणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे, असं पण आपण याला म्हणू शकतो. कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. बघा, पैसे वाटपाच्या यादीत कोणकोणते जिल्हे आहेत, पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत, ती पण यादी बघूयात. पण सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली तर तुमच्या पण खात्यात सर्वात आधी 50,000 रुपयाचं अनुदान जमा होईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे जर शेतकऱ्यांनी केली नाहीत तर ते पैसे 50,000 रुपये भेटणार नाहीत. 50,000 रुपयाचं अनुदान आता तुम्हाला मिळवायचं असेल तर लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्या. मग ती कामे कोणती करायची आहेत त्याची पण आपण माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे, समजून सांगणार आहे. यासाठी तुम्ही फक्त लक्ष देऊन आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर चला, आता सरकारच्या माध्यमातून घोषणा झालेली आहे, आणि कोणत्या क्षणी प्रति शेतकरी 50,000 म्हणजे 10,000 रुपये नाही, 20,000 रुपये नाही, 30,000 रुपये नाही, 50,000 रुपये दिले जाणार आहेत. अनुदानाची 50,000 रुपयाची रक्कम असेल, आणि पीक विम्याची पण 22,000 रुपयाची रक्कम बऱ्याच जणांना मिळणार आहे, आणि ही रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, आता तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील आणि अनुदानाचे पण पैसे मिळतील. फक्त ही 2 कामे सरकारने सांगितलेले आहेत, तेवढी करून घ्या, आणि ती लवकरात लवकर करा, म्हणजे पैसे तुम्हाला लवकर भेटतील. तर चला, मग आता पैसे मिळवण्यासाठी कोणती ती 2 कामे आहेत जी सरकारने करायला सांगितलेली आहेत, ती पण माहिती तुम्हाला मी पुढे सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे 22,000 रुपये आणि अनुदानाचे 50,000 रुपये सर्वात आधी वाटप होत आहेत, त्या जिल्ह्याची पण या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. महाराष्ट्र शासनाने 2026-27च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफी सोबतच शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 50,000 रुपये प्रोत्साहन
अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहेत. बघा, डीबीटीला मान्यता मिळाली आहे. प्रक्रिया आता डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाची होणार आहे. म्हणजे अनुदान वाटप तिकडूनच बटन दाबताच मुंबईतून जर पैसे वाटपात बटन दाबलं तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे अर्ध्या तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे जमा होतील अशी माहिती मिळते. म्हणजे यावेळेस येणाऱ्या पैशाची रक्कम पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून आहे आणि तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे अर्ध्या तासामध्ये म्हणजेच 30 ते 40 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्व पैसे जमा होत आहेत. ते पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना एकाच मोठा दिलासा मिळू शकतो आणि एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला, आता हे पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी केले जाणार आहेत. आता त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. बघा, प्रतीक्षा संपली, अनुदान पात्रता यादी आली. म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान 50,000 रुपये येणार आहे ती पण पात्रता यादी आलेली आहे. बघा, कोणत्या पैशाने हे अनुदान संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. डीबीटीच्या अंतर्गत या पैशाचं वितरण होणार, पण पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत वितरण होणार आहे. 50,000 रुपये प्रति शेतकरी. म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याला एका शेतकऱ्याला 50 रुपये दिले जाणार आहेत आणि 50,000 रुपये पूर्ण खात्यावरती जमा होणार आहेत. कोणत्या क्षणी पैसे वाटप देखील सुरू होणार आहेत. बघा, आता पैसे वाटप सुरू होणार आहेत. आजपासून होणार आहेत की उद्या सकाळपासून होणार आहेत. सरकार पैसे देणार आहे की दुसरी कोणती तारीख आहे हे पण माहिती आपण बघायचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला पण सर्वात मोठा दिलासा मिळेल. बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता कोणती पात्रता असणं गरजेचं आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये भेटणार आहेत हे पण बघूया. आणि महत्त्वाचं म्हणजे 22,000 रुपयांचा पीक विमा पण आता शेतकऱ्यांना सरकार देणार आहे. जर याआधी तुमचं नाव असेल तर तुम्हाला पण आता पीक विम्याचे 22,000 रुपये मिळून जातील. मग चला, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 22,000 रुपये विम्याचे भेटतील आणि 50,000 कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत ती यादी या ठिकाणी आपण पाहूया. आता फक्त राहिला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व माहिती मिळेल. तर चला पाहूया. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली. बघा, 50,000 रुपये थेट शेतकरी खात्यावरती येणार आहेत. 50,000 रुपयाची रक्कम मिळत आहे आणि 50,000 रुपये मिळून वेगळं काही शेतकऱ्यांना आणखी 22,000 रुपये पीक विम्याचे पण रक्कम मिळणार आहे. फक्त या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर मग तुम्हाला पैसे लवकरात लवकर मिळणार नाहीत. पण गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात आणायची आहे. मग चला, आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणकोणते जिल्हे आहेत बघूयात. पीक विमा अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहे यादी आहे आपण बघू. पण बघा, राहिलेला जिल्हा लक्ष द्या, शेवटपर्यंत माहिती बघा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. आणि बघा, एवढंच नाही तर 22,000 ते 25,000 रुपये, काहींना 15,000 ते 20,000 रुपये पीक विमा खात्यावरती येणार आहेत आणि बऱ्याच जणांच्या बँक खात्यावरती आला पण असेल. तर बघा, यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण खात्यावरती ही पीक विम्याचे पैसे आता जमा झाले आहेत. आज येतील का उद्या येतील ही रक्कम पूर्णपणे जाईल. याआधी पण पीक विम्याचे 5 ते 6 दिवसांपूर्वी वाटप झाली आहे, त्यासाठी मिळाले नसतील. त्यांच्या खात्यावरती आता वाटप केलं जाणार आहे. त्यामुळे काळजी करत बसण्याचं कोणतीच गरज पडणार नाही. बघा, आता धाराशिव जिल्ह्याचं नाव पण असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याला प्लस अनुदाने 50,000 रुपये वाटप करण्यात होणार आहे. बघा, मी जिल्ह्याचे नाव सांगत आहे. या जिल्ह्यात पैसे भेटत आहेत का, जिल्ह्यातील नाव बाप सांगत आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे येणार आहेत की नाही. बघा, आता अनुदान वाटप होणारा सिंधुदुर्ग जिल्हा, दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 अनुदान रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी 50,000 अनुदानचे पैसे मंजूर करण्यासाठी आलेले आहेत. आणि बघा, हे अनुदान वाटप होणार आहे, पण पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी 22,000 शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. 22,000 रुपये, काहींना पण 22,500 तर काहींना 18,000 अशी वेगवेगळी रक्कम
आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे असं पण आपण म्हणू शकतो. पण बघा, या ठिकाणी आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव पण बघायला मिळतंय. धाराशिव जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यात पण पैसे मिळणार आहेत. तर चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात या अनुदान वाटप होणार आहे याची माहिती आपण पुढच्या पण जिल्ह्याची यादी मी तुम्हाला सांगण्याचं काम करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे सगळ्यांना मिळणार नाहीत. सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला लवकर करायची आहेत तरच पैसे येणार आहेत. मग कोणते 2 कामे करायची ही माहिती तुम्हाला पाहण्यासाठी फक्त आता राहिलेला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया. हे पैसे कोणाला मिळणार, कशामुळे सरकार देणार आणि आजच वाटप होणार की उद्या वाटप होणार की दुसरीच कोणती तारीख आहे याबद्दल संपूर्ण डिटेल्स माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता शेवटपर्यंत माहिती बघा. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, आलेल्या माहितीनुसार यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कोणते पैसे कोणाला मिळणार नाहीत. हे बघा, शेती व्यतिरिक्त, शेती उत्पन्ना व्यतिरिक्त इतर उत्पन्नावर आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती जर कोणी असेल तर त्यांना याचा फायदा होणार नाही, हे मिळणार नाहीत. यानंतर आजी माजी आमदार खासदार पैकी कोणी असेल तर यांना पण पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्या घरातील कोणालाच 50,000 रुपयेचा अनुदान लाभ मिळणार नाही किंवा 50,000 रुपयाची रक्कम भेटणार नाहीये. पण असं असून आपण म्हणू शकतो की एवढंच नाही. तर बघा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून इतर शासकीय व निम्न शासकीय कर्मचारी म्हणजेच की आता पण खात्यातील अनुदान येणार नाही. खात्यावरती हे रक्कम अनुदान मिळणार नाही. सरकारी कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संघ, नागरी सहकारी बँका, सरकारी सूतगिरण्या यांचे संचालक मंडळ कोणी असेल तर त्यांना पण 50,000 रुपयाचं अनुदान भेटणार नाहीये. आता हे कोणाला भेटणार बघू. शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना ज्यांना खरंच पैशाची गरज आहे, पेरण्यासाठी पैशाची अडचण आहे, शेतीत राब करतो, मेहनत करतो, कष्ट करतो आणि जगाला राबवतो, या बळीराजाला हे अनुदान मिळणार आहे आणि बळीराजाच्याच खात्यावरती हे पैसे सरकार देणार आहे. तर बघा, आता हे पैसे नेमकं कधीपासून देणार आहेत, आजच येणार की उद्या येणार? आता चला, पण तुम्हाला मी लगेच सांगण्याचं काम करतो. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा, आता तुम्हाला काही कामे करावी लागतील म्हणजेच 50,000 रुपये तुमच्या खात्यात. 50,000 ची रक्कम ही काही कमी रक्कम नाहीये, खूप मोठी रक्कम आहे. पैसे खूप मोठे आहेत, जास्त आहेत. त्यामुळे हे पैसे शेतकरी बांधवांनो मिळणार आहेत. पण तुम्हाला काही कामे पण आता करावी लागणार असून गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तुमचा मोठा फायदा यामुळे नक्कीच होणार आहे. तर बघा, एकंदरीत विचार केला तर 50,000 रुपयाचं अनुदान कोणत्याही अडचणीशिवाय खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील प्रशासकीय आणि तांत्रिक कामे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. बँक खाते आणि आधार लिंकिंग सर्वात महत्त्वाचं काम आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचे पीक विम्याचं कर्ज त्या बँक खात्यामध्ये आहे. मग जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा राष्ट्रीयकृत बँक असो, त्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असणे अत्यंत अनिवार्यच आहे. बीड जिल्ह्यातील विशेष केज तालुका एकंदरीत विचार केला तर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा असे या ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी एक लक्ष द्यायचं आहे. बँक खात्या आधार क्रमांक कार्डची लिंक असणं महत्त्वाचं आहे. आणि इतर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तरच तुमच्या खात्यातील 50,000 रुपयाची रक्कम अनुदान मिळेल. अजून काय करायचं आहे हे पण बघा. शासनाचा नवीन GR नुसार कर्जमाफी योजनेसाठी ॲग्रिस्टिक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असलेली आहे. म्हणजेच तुमच्याकडे आता ॲग्रिस्टिक नोंदणी असणं गरजेचं आहे. फार्मर ID तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदानाचे पैसे मिळतील जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार तर चला मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं सांगतो. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. यामध्ये पुढील क्रमांक जिल्हा जालना आहे. जालना जिल्ह्यातील 50,000 रुपये रक्कम वाटप होणार आहे. या जिल्ह्यातील रक्कम पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मग अनुदानाचे पैसे जमा होणार का हे तुम्हाला महत्त्वाचं काम राहिलं आहे, ते काम तुम्हाला सांगतो. पण आता लक्ष देऊन व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. तर बघा, 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 2 मिनिटं आहेत. आता या ठिकाणी बघायचं एकंदरीत विचार केला तर
थेट डीबीटीच्या अंतर्गत या पैशाचा पूर्ण वितरण केलं जाणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. आता मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. आता या यादीमध्ये नाव तपासायचं काम देखील अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल. बघा, पैसे वाटपाच्या यादीतील आता सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईचं 22,000 रुपये मिळणार आहेत. फळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आणि यात शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा अनुदान पण मोठा फायदा होणार असून 50,000 रुपये अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. बघा, हे अनुदान पूर्णपणे वाटप होणार आहे आणि 50,000 रुपये अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिलं जाणार आहे असून शेतकऱ्यांनी खुश होणार आहेत, फक्त असं म्हणू आपण शकतो. तर बघा, आता हे आज येणार की उद्या येणार ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचं काम करत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, आता हे पैसे कधी येणार तर तुम्हाला मी सांगतो. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर डीबीटीच्या अंतर्गत पैसे हे वितरित होत असतात. सरकारने दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा लाभ काहींना आणि ज्यांना कर्जमाफीचं परतफेड केलेली कर्जमाफी केली आहे त्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान सरकार देणार आहे आणि अनुदान आता कोणत्या क्षणी काही तासांमध्येच वाटपाला सुरुवात देखील होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. कारण अनुदान आणि कर्जमाफी करण्याची जी तारीख आहे ती तारीख उलटून गेलेली आहे. त्यामुळे आता अचानक कोणत्या क्षणी या पैशाचं म्हणजेच 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाऊ शकतात. यामुळे तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. KYC आधार कार्ड मोबाईलशी नंबर लिंक करून खात्याशी लिंक करा, म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यात नक्कीच लवकर जमा होतील आणि एक मोठा दिलासा नक्कीच शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील मिळू शकतो. आता हे पैसे पुढच्या 2 दिवसात येतील. शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस वाटप होऊ शकतात आणि पण असे जर झाले नाही तर मग आता पुढे 5 दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागू शकते. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजेच बेल आयकॉनवरती टाका. तोपर्यंत धन्यवाद.